नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या घरगुती भोजन या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण आपल्या पात्रामध्ये बिस्किट टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय. एकदा तुम्ही घरी बनवली ना तर परत बाहेरून विकत आणणारच नाही. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम इथे आपल्याला 4 हॅपी हॅपी बिस्किटचे पॅकेट घ्यायचे आहेत. आता हे सर्व बिस्किट आपण पॅकेटमधून काढून घेऊया. तर 5 वाले बिस्किट आहेत, त्यामुळे इथे मी 4 पॅकेट्स घेतलेले आहेत. जर 10 वाले असतील ना तर 2 पॅकेटसुद्धा पुरेसे आहेत. सर्व बिस्किट आपण डिशमध्ये काढून घेऊया. आता हे बिस्किट आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. सर्व बिस्किट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली. आता याला झाकण लावून मिक्सरला बिस्किट आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर पहा, आपण इथे अशा पद्धतीची बिस्किटची पावडर तयार करून घेतलेली आहे. पाहू शकता, छान अशा पद्धतीची पावडर तयार झालेली आहे. आता तयार झालेली पावडर आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. आजची जी रेसिपी आहे ना ती लहान मुलांना तर फारच आवडणारी आहे. पहा, अशा पद्धतीची आपण ही पावडर बनवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. इथे मी 1 वाटी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. याचं आपल्याला मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं आपण यामध्ये दूध घालून याचं मिश्रण बनवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, या स्वरूपाची तयार झालेली आहे. जास्त पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही. जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं. झाकण ठेवायचं. 5 मिनटाकरता आपण याला साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे आपल्याला आपे पात्र घ्यायचं आहे. याच्या सर्व साच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. इथे मी तुपाचा वापर करत आहे. तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल, पण तूप वापरल्यामुळे आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव येते. सर्व साच्यामध्ये आपण हे तूप घालूया आणि ब्रशने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे. संपूर्ण साचा अशा पद्धतीने ग्रीस करून घ्यायचे. संपूर्ण साच्याला इथे आपण तूप लावून घेतलेलं आहे. आता आपलं जे तयार केलेलं मिश्रण होतं ते घेऊया. व्यवस्थित असे मिक्स करून पाहूया. तर पाहू शकता, अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालंय. आता यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. सोबतच अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि पटापट आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, आपण व्यवस्थित मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर पाहू शकता हे मिश्रण आणखीन छान असं हलकं फुलकं झालेलं आहे, फ्लफी झालेलं आहे. तर इथे आपलं हे बिस्किटचं मिश्रण तयार झालेलं आहे. चला आता याचं काय बनवायचं आहे त्याकडे वळूयात. तर इथे आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती हे तूप लावून घेतलेलं आपे पात्र ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे. तयार केलेलं बिस्किटाचं मिश्रण या साच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. कडेने भरायला सुरुवात करूया. सर्वात शेवटी आपण हे मिश्रण मध्यभागी घालणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण हॅपी हॅपी बिस्किटपासून अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि चविष्ट असा तयार होणारा केक बनवतोय. आपल्या पात्रामध्ये हे मिनी केक अगदी झटपट तयार होतात. 15 ते 20 मिनिटामध्ये आपले हे मिनी केक तयार होतात आणि खायलासुद्धा खूपच जास्त चविष्ट लागतात. बऱ्याच वेळेस लहान मुलं आपल्याला बाहेरचा केक किंवा बाहेरचे पदार्थ खायला मागतात. तर अशा वेळेस घरीच हा गोड केक, मिनी केक तुम्ही नक्की ट्राय करा. चवीला खूपच भन्नाट आणि चविष्ट लागतो. लहान मुलांना तर हा केक फारच आवडेल, इतका चविष्ट बनतो. तर इथे आपण सर्व साच्यामध्ये मिश्रण भरून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचं आहे. इथं मी बदाम बारीक करून घेतलेला आहे. हे बदाम घालते. आवडत असेल तर तुम्ही यावरती टुटी फ्रुटीसुद्धा घालू शकता, ज्यामुळे हे केक दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात. आता सर्व केकवरती आपण हे बदाम टाकून घेऊया. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 15 मिनिटे बारीक गॅसवरती आपण याला व्यवस्थित असे भाजून घेऊया, बेक करून घेऊया.
गॅस अजिबात कुठेही वाढवायचा नाही, नाहीतर मग हे जे केक आहेत ना ते पटकन असे करपले जातात. त्यामुळे गॅस अगदी लो ठेवायचा. 15 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया. इथे तुम्ही पाहू शकता केक अगदी व्यवस्थित असे बेक झालेले आहेत. यावरती अशी जाळी पडली आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता की केक छान जाळीदार आणि हलका फुलका असा झालेला आहे. या पॅनमधून आपण हे केक काढून घेऊया. जितके हे केक दिसायला सुंदर दिसत ना, त्यापेक्षा चवीला तर खूपच छान झालेले आहेत. एकदा जर तुमच्या घरातील लहान मुलांनी असे केक खाल्ले ना, तर परत विकतचे केक मागणारच नाही, इतके चविष्ट हे केक बनतात. आता आपण या पॅनमधून हे सर्व केक काढून घेऊया. पाहू शकता केक मस्त व्यवस्थित बेक झालेला आहे, छान असा भाजलेला आहे. यामध्ये हॅपी बिस्किट आपण वापरलेला आहे, ज्यामध्ये चॉकलेटचे सुद्धा तुकडे होते, त्यामुळे छान असा चॉकलेट फ्लेवरचा आपला हा मिनी केक तयार झालेला आहे. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी जरूर आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल ना, तर एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पाहू शकता किती मस्त असे हे मिनी केक तयार झालेले आहेत. अगदी मस्त मऊ लुसलुशीत हा केक तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला केक तोडूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा अगदी सहजच हा केक तुटला जातोय. यावरून तुम्हाला समजलंच असेल केक अगदी हलका फुलका आणि सॉफ्ट झालेला आहे. तोंडामध्ये टाकताच विरघळेल असा आपला मिनी केक तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे केक मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. जिथे तुम्ही कमेंट कराल ना, त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून व्हिडिओला हाईप नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप सारे युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. तुम्हाला त्या सर्व रेसिपी जरूर आवडतील. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला बाय बाय.